नमस्कार मित्रांनो, चौफेर माहिती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, MBBS, BDS आणि इतर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दरवर्षी नीट UG परीक्षा घेतली जाते। पण यावर्षी नीट UG मधील पेपरफुटी व इतर गैरप्रकारामुळे ही परीक्षा रद्द करण्यासह ग्रेस गुणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये विविध याचिका यामध्ये दाखल झालेल्या आहेत। त्यावर न्यायमूर्ती विक्रमनाथ व संदीप मेहता यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुद्धा झालेली आहे। याआधी खंडपीठाने परीक्षा रद्द न करता प्रवेशासाठीच्या समुपदेशन प्रक्रियेला स्थगिती देणार नसल्याचे म्हटले होते। तसेच केंद्र सरकार व NTA उत्तर देण्याचे आदेशही दिले आहेत। त्यानुसार गुरुवारी केंद्राच्या वकिलांनी बाजू मांडली। यामध्ये परीक्षेतील 1563 उमेदवारांना सवलतीचे गुण देण्याचा निर्णय रद्द करण्यात आलेला आहे। त्यामुळे यापैकी जे 1563 उमेदवार आहेत त्यांना जे ग्रेस गुण देण्यात आलेले आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत। त्यामुळे त्या 1563 विद्यार्थ्यांची नीटद्वारे म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे फेरपरीक्षा घेतली जाणार आहे। नॅशनल टेस्टिंग एजन्सीने म्हणजे NTA 23 जूनला फेरपरीक्षेचे आयोजन केलेले आहे। दुपारी 2 ते सायंकाळी 5:20 या वेळेत परीक्षा घेण्यात येईल असे त्यांनी जाहीर केलेले आहे। पुनर्परीक्षेचा निकाल 30 जून रोजी जाहीर केला जाईल आणि MBBS व BDS व इतर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीचे समुपदेशन 6 जुलैपासून सुरू होईल असे केंद्र सरकारने सांगितले। याचिकेवर पुढील सुनावणी 8 जुलैला होणार आहे। मित्रांनो, नीट परीक्षेमधील झालेले गैरप्रकरण उघड करणारे अलक पांडे आहेत। अलक पांडे कोण आहेत आपण यांच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया। नीट परीक्षेमधील गैरव्यवहार आणि 1563 उमेदवारांना ग्रेस गुण देण्याविरुद्ध लढा देत अलक पांडे यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेले। पांडे हे फिजिक्सवाला या नामवंत कोचिंग क्लासेसचे संस्थापक आहेत। अशा प्रकारे यंदा झालेल्या नीट परीक्षेत मोठा अनागोंदी कारभार झाल्याचे सांगितले जाते। राजस्थान, गुजरात आणि बिहार या राज्यात नीट परीक्षेचा पेपर फुटल्याचे देखील सांगितले जाते। याबद्दलचे काही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत झालेले आहेत। राज्यामध्ये देखील अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी या परीक्षेच्या निकालाच्या विरोधात आंदोलने केलेली आहेत। यामध्ये सरकारने वेळीच लक्ष घालून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही यावर काळजी घ्यायला हवी। अशा प्रकारे आपण येथे थांबत आहे। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।